नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा जी वस्तुनिष्ठ परीक्षा शेवटची परीक्षा तुम्ही म्हणू शकता, जिथे तुम्हाला तुमचे 100% द्यायचे आणि याच अटेम्प्टमध्ये पोस्ट काढायचा प्रयत्न करायचा आहे। तर आपली पूर्व परीक्षा एका महिन्यावरती आहे आणि पूर्व परीक्षेसाठी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा राहतो, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2013 पासून आणि आत्तापर्यंत जेवढे झालेले क्वेश्चन पेपर आहेत, हे क्वेश्चन पेपर सखोल अभ्यासणं फार गरजेचं आहे। फक्त टिक मार्क करून पुढे जाऊन आपल्याला चालणार नाही, कारण का जीएस पेपर 1 वरतीच आपला प्रिलिमचा रिझल्ट राहतो, सीसॅट आपला क्वालिफाइंग आहे। ओके, आता जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा 2-3 वर्षापासून परीक्षा देत आहेत, पण तुम्ही कधी PYQ ॲनालिसिस केलं नसेल तर PYQ ॲनालिसिस करा, डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल। याच्यासाठी तुम्हाला कुठेही PDF डाउनलोड करणं, आन्सर की डाउनलोड करणं, मग ते रिवाइज होत नाही, हे प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाहीत। आपण आपलं जे पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं पूर्ण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, तर हे पुस्तक आज आपण इथं बघणार आहोत। पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर एकत्र अभ्यासता येतील। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। MPSC सेक्शनमध्ये तुम्ही तिथं जावा। पेपर फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला प्लॅनर मिळत आहे, संपूर्ण तयारी ठोकळा मिळत आहे। ठोकळा पण तुम्ही वापरू शकता, 1 महिना आहे तुमच्याकडे अजून। आणि जे महत्त्वाचं पुस्तक आहे आपलं ते म्हणजे घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह। 13 पासून 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहेत। हे पुस्तक शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही वारंवार रिवाइज करा, डेफिनेटली तुमचा जीएसचा जो स्कोर आहे तो खूप चांगला येईल आणि प्रिलियम तुमची क्वालिफाय होईल। ठीक आहे, तर याच पुस्तकावरती आज आपण सेशन घेत आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, ओके, चला तर पुस्तकाचं स्वरूप कसं आहे आपण बघूया। बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2013 पासून 2020 पर्यंत ज्या प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत ना, त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, आपण बघू शकतो, आयडिया येते एक आपल्याला। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 ते 20 पर्यंत सामान्य अध्ययन पेपरमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांचं घटकनिहाय वर्गीकरण। तर विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट अभ्यासाला चालू करतात, असं करू नका। खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्या अभ्यासामध्ये महत्त्वाच्या ठरू शकतात, जसं की तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या टॉपिकवरती कोणत्या सब्जेक्टवरती किती क्वेश्चन विचारलेत, वेटेज कसं आहे, हे सगळं बघून घ्या। जसं की तुम्हाला हे प्रश्न पुस्तकामध्ये दिलेला आहे। पहिला तुमचा सब्जेक्ट आहे इथं महाराष्ट्राचा भारताचा इतिहास, पण इथं आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देतात आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ पुस्तकं आपली भरपूर आहेत। हिस्ट्रीचे तुम्ही रेफरन्स बुक कितीही वापरा, आत्ता सध्या तुम्ही रिव्हिजनसाठी ठोकळा वापरू शकता। ठीक आहे, तर इथं 2020ला तुम्हाला 16 प्रश्न विचारलेले दिसून येतात, 19ला 15 प्रश्न विचारलेले आहेत, 18ला पण 15 प्रश्न विचारलेत, 17मध्ये 16 प्रश्न विचारलेत। त्याच्यानंतर इथं तुम्हाला 1 मिनिट थांबा, 20 19 हां 16मध्ये 22 प्रश्न विचारलेले आहेत, 15मध्ये 19 विचारले, 14मध्ये 17 आणि 13मध्ये 14। तर इथं जर तुम्ही बघितलं तर ही जी संख्या आहे ना 13 पासून 16 पर्यंत जी वाढलेली आहे आणि मध्ये एक 22 19 17 प्रश्न विचारलेत, म्हणजे तुम्ही काय इथं एक अंदाज लावू शकता की हिस्ट्री जो तुमचा भाग आहे, हा भाग इथं तुम्हाला 14 ते 22 किंवा 14 ते 20च्या दरम्यान क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, ओके, लक्षात आलं, म्हणजे जवळजवळ 40 मार्काला तुम्हाला हा भाग इथं विचारला जातोय। लक्षात आलं, क्लिअर। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आणि भारताचा जगाचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल, हे ह्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड होतं, मानव भूगोल वगैरे। तर इथं आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला लक्षात येईल की 20ला तुम्हाला 16 प्रश्न विचारलेत, 19ला 18 विचारलेत, 18ला 15 विचारलेत, 17ला 21 विचारलेत,
16ला 17 विचारलेले आहेत. ओके, जिथं हिस्ट्रीचे वाढवले तिथं जॉग्रफीचे कमी दिसतात. इथं 14 विचारलेले आहेत, इथं 18 आहेत, इथं 17 आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 17 ते 18 क्वेश्चन जॉग्रफीवरती विचारले जातात. ओके, 17 ते 18 क्वेश्चन म्हणजे जवळजवळ 36 मार्काला तुम्हाला इथं जॉग्रफीवरती क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र आणि भारत, राज्यसंस्था, प्रशासन, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांशी संबंधित मुद्दे इत्यादी. म्हणजे ज्याला आपण इंडियन पॉलिटी म्हणतो. बघा इथं तुम्हाला इंडियन पॉलिटीचे काही वर्षामध्ये क्वेश्चन कमी झालेले दिसतात, पण सध्या जर तुम्ही 20 मध्ये बघितलं तर 16 क्वेश्चन म्हणजे 10च्या पुढंच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. 16 पर्यंत विचारले जाऊ शकतात, पण कमी पण होऊ शकतात. हिस्ट्री जॉग्रफीचे क्वेश्चन कमी होत नाहीत, पण पॉलिटीचे क्वेश्चन इथं कमी झालेले आपल्याला दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर आहे आर्थिक आणि सामाजिक विकास, निरंतर विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. म्हणजे इकॉनॉमिक्स पार्ट 2 आपण म्हणतो. तुम्ही 12 पासून जर बघितलं तर इथं 12 क्वेश्चन आहेत, इथं 6 आहेत, इथं 10 आहेत, इथं पुन्हा 6 आहेत, पण याच्यानंतर डायरेक्ट 17 झालेले आहेत. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास हा जो इकॉनॉमिक्सचा आपला पार्ट आहे याच्यामध्ये क्वेश्चनची संख्या वाढत आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पण ॲज कम्पेअर टू हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी क्वेश्चनची संख्या कमी दिसते. लक्षात आलं. पण क्वेश्चनची संख्या कमी आहे म्हणून अभ्यास कमी करून चालेल का? नाही, अभ्यास आपल्याला करावाच लागतो. ओके, त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट इकोलॉजी, वातावरणीय परिस्थिती की जैवविविधता आणि हवामान बदल याच्या संबंधित मुद्दे. आपलं नेतनकर सरांचं पुस्तक बेस्ट आहे. विद्यार्थी पर्यावरण सब्जेक्ट स्किप करून टाकतात, लिटरली स्किप करतात, पण असं करू नका. 9 क्वेश्चन येतात, 9 दुने 18. आता याच्यामधले काही क्वेश्चन करंट अफेअर्सशी रिलेटेड पण असतात, बरोबर, पण ते पुस्तकामध्ये अपडेटेड असतात. तर 9 दुने 18 मार्क तुम्ही इथं स्किप करणार आहात का? नाही, बरोबर. त्याच्यामुळं पर्यावरणाचं पुस्तक आपल्याला इथे यूज करायचं आहे. आता सध्या तुम्ही ठोकळा वापरू शकता, ठोकळ्यामध्ये तुम्हाला पर्यावरणाचा भाग दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानावरती तुम्हाला 19च्या पुढेच क्वेश्चन विचारतात, 25 पर्यंत पण जाऊ शकतात. म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी नंतर सर्वात जास्त क्वेश्चन राहतात सायन्सवरती. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्सचं काही फिक्स नसतं, लक्षात घ्या. करंटचे काही क्वेश्चन तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये घालू शकता, काही क्वेश्चन तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये घालू शकता. त्याच्यामुळे ते कुठं काउंट करायचं ते डिपेंड करतं. पण ऑलमोस्ट तुम्हाला इथे 14 क्वेश्चन करंट अफेअर्सचे येऊन जातात. ओके, आणि एकूण प्रश्न तुमचे राहतात 100. तर हे वेटेज थोड्याफार प्रमाणात बदलू शकतं. एक अंदाज काय येतो मग आपल्याला इथं की एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचे क्वेश्चन कमी असतात, इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन कमी असतात, पण हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, ओके, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला जवळजवळ 35 मार्काला विचारले जातात. लक्षात आलं? क्लिअर? तर हे सगळं वर्गीकरण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि याचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन तुम्ही करताय तर पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. 13 पासून 23 पर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील. 18वी सुधारित आवृत्ती ही आहे. नक्की तुम्ही वापरा, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. ओके, चला आता याच्यामध्ये बघा इंडेक्स जर आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की पुस्तकामध्ये कोणता पार्ट कव्हर होतोय. भारताचा इतिहास तुम्हाला इथं दिलेला आहे. जेवढे क्वेश्चन जे आपण आत्ता डिस्कस केले की नाही, क्वेश्चन किती विचारलेले आहेत आत्तापर्यंत तेच तुम्हाला सगळं दिलेलं आहे. इतिहास आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आणि भारताचा, जगाचा आर्थिक, सामाजिक, प्राकृतिक भूगोल आहे, राज्यसंस्था म्हणजे इंडियन पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स पार्ट 2 आर्थिक आणि सामाजिक विकास आहे, एन्व्हायरमेंट इकोलॉजी आहे, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आहे, करंट अफेअर्स आहे. ओके, आणि इथं तुम्हाला राज्यसेवा 2021, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 क्वेश्चन पेपर इथं आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे. ओके, तर पुस्तकाचं स्वरूप कसं आहे आपण बघितलं. आता आपण इथे एक क्वेश्चन पेपर घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पुस्तकामध्ये क्वेश्चन पेपरची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे.
चला तर आपण इथं 2022चा पेपर बघूया कशा पद्धतीनं ॲनालिसिस केलेला आहे आणि असेच सर्व पेपर तुम्हाला इथं पुस्तकामध्ये ॲनालिसिस करून दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीनं एक आयडियल ॲनालिसिस असतं. ठीक आहे, तर हा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022चा पेपर. 21 ऑगस्ट 2022ला एक्झाम झाली होती. जसं पुस्तक आहे तसंच मी इथं इमेज घेतलेली आहे. तर पहिला क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये विचारलेला आहे, जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. सॉरी बघा, क्वेश्चन विचारलाय खालील विधाने पहा. अजून थोडंसं मी झूम करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. असंही दिसतंच आहे व्यवस्थित, पण तरीही. चला, फर्स्ट क्वेश्चन आहे सागर चक्रीवादळावरती. तर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रामध्ये तयार झाले. दुसरं विधान आहे, सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावरती मालमत्तेचे नुकसान केले. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे 22चा क्वेश्चन पेपर आहे, 19 मधलं तुम्हाला विचारलंय, बरोबर. आता तुम्ही हा क्वेश्चन स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स म्हणू शकता, बरोबर. क्लायमेटॉलॉजीमध्ये आपण जे चक्रीवादळ वगैरे टाइप्स आहेत ते आपण बघतो, बरोबर. त्याच्यामुळे करंट अफेअर्स प्लस जिओग्राफी असं तुम्ही इथं म्हणू शकता. तर इथं तुम्हाला विधान 1 बरोबर आहे, विधान 2 बरोबर आहे, विधान 1 आणि 2 बरोबर आहे, विधाने 1 आणि 2 बरोबर आहेत. ठीक आहे, तर हा आहे आपला करंट अफेअर्समधून विचारलेला क्वेश्चन. इथं तुम्हाला ज्या डेट असतात ना, डेटवरती फोकस केला जातो. इथं आपले एरर राहतात. तुम्हाला डेट माहीत पाहिजे, सोबतच ते चक्रीवादळ कोणत्या समुद्रामध्ये तयार झालं ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या किनाऱ्यावरती झालं तेही तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे 2 मार्काला इथं 3 फॅक्ट तुम्हाला विचारलेल्या दिसून येतात. फक्त क्वेश्चन कुठं काउंट करू शकता तुम्ही, करंट अफेअर्स आणि जिओग्राफी दोन्हीमध्ये. ठीक आहे, ओके. हा होता पहिला क्वेश्चन. आपलं पुस्तक पण आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, तिथून तुमचा करंट अफेअर्सचा खूप सारा भाग कव्हर होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे इथं, एकच मिनिट थांबा. हां, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश डॅश येथे संशोधन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, प्राचीन भारताचा इतिहास आर.एस. शर्मा सरांचं पुस्तक तुम्ही काढून बघा. पुस्तकामध्ये सगळं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. ऑप्शन आहे पाटणे, जळगाव, हातखंबा, रत्नागिरी, इनामगाव, पुणे आणि वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तर हा आहे प्राचीन संस्कृतीवरचा क्वेश्चन. हडप्पा सिव्हिलायझेशन, वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक काळ, सगळं तुम्हाला आपले जे बेसिक पुस्तक आहे ज्याला आपण ओल्ड NCERT म्हणतो, मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत, तिथून तुमचा हा सगळा भाग कव्हर होतो. ओके. तिसरा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, देश आणि क्षेत्र दिलेले आहेत आणि स्थलांतरित शेतीचे प्रकार इथं दिलेले आहेत. रिपीट होणारा क्वेश्चन आहे, मानव भूगोल आणि जो काही तुमचा आर्थिक, सामाजिक, प्राकृतिक भूगोल दिलेला आहे. तर सगळे क्वेश्चन इथून कव्हर होतात. भारतामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशनला काय म्हणतात, अमेरिकेमध्ये काय म्हणतात, ब्राझीलमध्ये काय म्हणतात, इंडोनेशियामध्ये काय म्हणतात. ठीक आहे, इथं तुम्ही ट्रिक्स, टिप्स वगैरे वापरू शकता का? वापरू शकता, पण काही गरजच नाही आहे, लक्षात ठेवू शकतो आपण, बरोबर. ओके. आता विद्यार्थी राज्यसेवेला तर ट्रिक्स आणि टिप्स वापरणं सोपं नाही आहे, कारण सिलेबस खूप वास्ट आहे. तर हा सगळा भाग आपल्या जिओग्राफीच्या पुस्तकातून कव्हर होतो, पण पुस्तकामध्ये तुम्हाला खूप छान एक्सप्लेनेशन दिलेली आहे. आता हा जो क्वेश्चन आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, बरोबर, की भारतामध्ये काय म्हटलं जातं, अमेरिकेमध्ये काय म्हटलं जातं. पण जो क्वेश्चन पेपरचा बदलता पॅटर्न आहे, पुढं तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. बेसिक क्वेश्चन की शिफ्टिंग कल्टिवेशनची वैशिष्ट्ये काय असतात. आता ही जे GK म्हणतो आपण, जनरल नॉलेज आहे, तुम्ही जर सरळ सेवेच्या एक्झाम बघितल्या तिथं सुद्धा तुम्हाला देश आणि शिफ्टिंग कल्टिवेशनची नावं विचारली जातात. त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे, कॉमन पार्ट आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला इथं 4 देशाबद्दल विचारलं जाऊ शकतं. 4 देशातील शेतांचे जे शिफ्टिंग कल्टिवेशन आहे ते विचारलं जाऊ शकतं. म्हणजे असं नाही आहे की एका मार्काला तुम्हाला एकच विचारतील, असं नाहीत करणार. इथं तुम्हाला एकतर जोड्या लावामध्ये विचारतील किंवा
फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे भारताशी रिलेटेड जर तुम्ही बघितलं, भारतामध्ये झूम म्हटलं जातं, बरोबर. आणि असाच क्वेश्चन स्पेशली आपल्या भारतावरती पण बनू शकतो. आपल्या भारतामध्ये वेगवेगळी जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये पण शिफ्टिंग कल्टिवेशनला वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी ओळखलं जातं. ते देखील तुम्ही करा. म्हणजे जगासोबतच भारतामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या शिफ्टिंग कल्टिवेशनची नावं दिसून येतात. ठीक आहे. तर शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय, ही जी तुमची संकल्पना आहे, ही संकल्पना इथं तुम्हाला पुस्तकामध्ये क्लिअर करून दिलेली आहे. तर शिफ्टिंग कल्टिवेशन काय आहे, पर्वतीय प्रदेश, अरण्य, दुर्गम प्रदेशामध्ये ज्या आदिवासी जमाती राहतात त्या आदिवासी जमाती काय करतात, जंगलं तोडतात, बरोबर. आणि ती जंगलं तोडल्यानंतर ते जाळून तिथं शेती करतात. ओके. मग शेती केल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. जसा जसा जमिनीचा कस कमी होतो तसं त्यांना तिथं जे उत्पन्न आहे ते कमी मिळतं. मग ते काय करतात, तिथून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे स्थलांतर करतात, बरोबर. मग याला काय म्हणतात, आणि जिथं ते जातात तिथं जाऊन ते शेती करतात, म्हणून याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं स्थलांतरित शेती. कोण करतं, आदिवासी लोक करतात. लक्षात आलं, क्लिअर. आपण करतो का, महाराष्ट्रातले लोक करतात, नाहीत करत. ओके. वैशिष्ट्य बघा. आता शिफ्टिंग कल्टिवेशनची वैशिष्ट्य तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की पुढे जाऊन जर शिफ्टिंग कल्टिवेशनच्या वैशिष्ट्यावरती क्वेश्चन आला, डेफिनेशनवरती क्वेश्चन आला, तर पुस्तकामधून तुम्ही सगळं वाचलेलं असतं, ते तिथे तुम्हाला उपयोगी पडून जाईल. तर शेतीसाठी अरण्यातील योग्य जागा निवडून त्या जागेवरील झाडे असतील, वनस्पती असतील, जाळलं जाते. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये जाळलं जातं. ते सगळं जे असतं ना, जंगल साफ केलेलं त्यांनी जाळून तिथं शेती तयार केली जाते. आणि मग आदिवासी लोक, परंपरागत पद्धत आहे त्यांची, एका ठिकाणच्या जमिनीचा कस कमी झाला की दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं आणि तिथं पुन्हा नव्याने शेती करणं. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, आता इथं जर आपण बघितलं तर तुम्ही म्हणाल की मॅडम कस कमी झाल्यावर इथं आपण तर कसं, जसं की आपण खतांचा वापर करतो, बरोबर, जमिनीचा कस वाढवण्यासाठी काही टेक्नॉलॉजी आपण वापरतो, मग ही लोक का नाहीत तसं करू शकत. बघा, ही लोक मागासलेली असतात, बरोबर, मागासलेली असतात, त्यांच्याकडे नॉलेजचा अभाव असतो, अवजारं जुनाट पद्धतीचे असतात, त्याच्यामुळे ते डायरेक्ट स्थलांतर करून टाकतात, बरोबर. आता आपण आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती बरेच लोक करतात, बरोबर. मग शेतीतला कस कमी झाला की आपण तिथून सोडून जातो का, नाही. लक्षात घ्या, आपण तिथं मग थोडासा गॅप ठेवतो, निरनिराळी बियाणे असतील, खतं असतील, त्याचा वापर करतो, बरोबर. तर ही लोक तसं करू शकत नाहीत. तर शेतीमध्ये योग्य ती मशागत केली जात नाही, काळजी घेतली जात नाही, बरोबर. आणि इथं शेतांचे आकार कसे असतात, लहान असतात, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगल साफ करणं पॉसिबल नसतं. ठीक आहे. ओके. आता पॉइंट महत्त्वाचा आहे जो तुम्हाला पुढे जाऊन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला IMP करा, कारण UPSC बेसवरती तुम्हाला पुढे क्वेश्चन प्रिपेअर होत असतात. ही शेती मुख्यतः उष्णकटिबंधातील पर्वतीय डोंगराळ अरण्यव्याप्त प्रदेशात केली जाते. आता अवघड काहीच नाहीये, पर्वतीय डोंगराळ भागामध्ये केली जाते. अवघड कोणता शब्द आहे, उष्णकटिबंध. इथं तुम्हाला उपोष्ण कटिबंध देतील, समशीतोष्ण कटिबंध देतील, आणि सिली मिस्टेक होतात. लक्षात घ्या, जर आपण प्रॉपर इथं बेसिक नाही क्लिअर केलं तर सिली मिस्टेक होतात. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा जो शेतीचा प्रकार आहे तो काय आहे, विशेष प्रचलित आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. तर इथं शेतीचा हा जो प्रकार आहे, हा प्रकार काय आहे, विशेषतः प्रचलित आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला क्लायमेटिकल जसं विचारलं जातं उष्णकटिबंधीय, तसं तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या प्रदेशामध्ये, बघा 100% पुढे जाऊन या पॉईंटवरती क्वेश्चन येतात. आणि असे पॉईंट्स तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत की शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा स्थलांतरित शेती कोणत्या प्रदेशामध्ये, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा प्रकार विशेष प्रचलित आहे. 2 पॉईंट हायलाईट करून घ्या. पुस्तक तुम्ही घेतलं तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा पेपर आला आणि शिफ्टिंग कल्टिवेशनवरती जर आयोगाला पूर्वी विचारलेलं कंटेंट विचारायचं नसेल GK टाईप, तर तुम्हाला हे प्रश्न तिथं बनवू शकतात. ठीक आहे. आता या प्रकारची शेती, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन दिसतो की या प्रकारची शेती जगातील वेगवेगळ्या भागामध्ये निरनिराळ्या नावांनी ओळखली जाते, की जसं भारतामध्ये झूम आसाम आहे, पोनम केरळ आहे, पोडू ओशिया आहे, ओडिसा आहे, बेवार मध्य प्रदेश आहे. तर हे पुढे जाऊन तुम्हाला याच्या जोड्या लावाचा क्वेश्चन बनवू शकतो. आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला कुठंही इतरत्र शोधायचं नाही,
पुस्तकामध्येच दिलेला आहे. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय 2022ला तो विचारलेला आहे की या शेतीला श्रीलंका म्हणजे जगामध्ये इतर देशामध्ये काय ओळखलं जातं, कोणत्या नावानं? श्रीलंकेमध्ये चेन्ना म्हणून ओळखलं जातं, आफ्रिका मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा, ब्राझीलमध्ये रोका, फिलिपाईन्समध्ये केनगिन, इंडोनेशियामध्ये लडांग, म्यानमारमध्ये टोंग्या. तर ही नावं आहेत. नावं लक्षात ठेवायसाठी कुठलीही ट्रिक्स आणि टिप्स नाही, जस्ट आपला IQ तेवढा असतो, आपण लक्षात ठेवू शकतो. फक्त कॉन्सेप्च्युअल पॉईंट जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले, जे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, पुढे जाऊन क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर ही जी शेती आहे ना, अजून नवीन पॉईंट आपल्याला इथं पुस्तकामध्ये मिळतात की या शेतीतून अन्नधान्य, कंदमुळं, भाजीपाला, फळे यांचं उत्पादन घेतलं जातं का? घेतलं जातं. तुम्हाला जर विचारलं की स्थलांतरित शेतीमधून खालीलपैकी कोणत्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं? गहू, तांदूळ याचं उत्पादन घेतलं जाईल का? शक्यच नाहीये. बरोबर? लक्षात आलं? तर इथून मिळणारं उत्पादन कसं असतं? फार कमी असतं. म्हणजे स्थलांतरित शेती ही फक्त उदरनिर्वाहासाठीच केली जाते, कुठल्याही व्यावसायिक हेतूसाठी स्थलांतरित शेती केली जात नाही, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके. आता या प्रकारच्या शेतीमुळे काय होतं? जंगलांचं नुकसान होतं. एवढी मोठी जंगलं तिथं काटली जातात. बरोबर? त्याच्यामुळं जमिनीची धूप जी आहे ना, जमिनीची धूप होते आणि दिवसेंदिवस या शेतीचं काय झालेलं आहे? महत्त्व कमी होत आहे. कारण का? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच देशांनी शिफ्टिंग कल्टिवेशनवरती बंधनं घातलेली आहेत. त्याच्यामुळे इथं याचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. अरण्यांच्या तोडीवरती बंदी आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये रेडी कंटेंट दिलेलं आहे. म्हणजे नेक्स्ट एक्झाममध्ये जर तुमचा प्रश्न शिफ्टिंग कल्टिवेशनवरती असेल तर हे तुम्हाला तिथं दिसून येऊ शकतात मुद्दे. ठीक आहे. ओके. आता हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तुमचा बनतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी केसागर पब्लिकेशन. आपल्या ठोकळ्यामधून हा तुमचा क्वेश्चन कव्हर होत होता. जर 22ची एक्झाम देताना तुम्ही ठोकळा वापरला असता तर हा क्वेश्चन तुम्हाला तिथं आला असता. ठीक आहे. ओके. आताही तुम्ही ठोकळा वापरू शकता, तुमच्याकडे तेवढा टाईम आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. सेफिड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमेघ सिद्धांत, जोडतारा सिद्धांत. वारंवार रिपीट होणारा क्वेश्चन आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत. बघा 17-18 पासून हा पार्ट आयोगाने विचारायला चालू केला. बरोबर? आता तुम्ही म्हणाल की मॅडम आपल्याला रेफरन्स बुकमध्ये हे नाहीये. बघा कॉमन रेफरन्स बुकमध्ये नाहीये. जर तुम्ही माजिद हुसेन सरांची पुस्तकं वाचली, आपलं दाते सरांचं एक पुस्तक आहे, स्टँडर्ड रेफरन्स बुक जर तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येतं. ठीक आहे. ओके. जिओग्राफिकल थॉट आहे, त्याच्यावरती पण आयोगाने प्रिलिमला क्वेश्चन विचारलेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिओग्राफी ऑप्शनलची सगळी पुस्तकं वाचा, पण जे रेफरन्स बुक तुम्ही यूज करताय ना प्रिलिमसाठी, मेन्ससाठी, ते रेफरन्स बुक क्वालिटी असले पाहिजेत. ओके. तर इथं तुम्हाला हे सिद्धांत कोणी मांडलेले आहेत ते विचारलेलं आहे. लाप्लास, डॉक्टर बॅनर्जी, अल्फेन आणि लिटलटन. तर हा क्वेश्चन रिपीट झालेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काहीच नवीन नाहीये, पण रिपीट जरी झालेला असला तरी आपल्या वाचनामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये हे कंटेंट असलं पाहिजे. तर तुम्हाला प्राकृतिक भूविज्ञान, बघा जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांना वन स्टॉप सोल्युशन हवे आहेत की मॅडम आम्हाला पुस्तक सांगा की या पुस्तकातून हे सगळे क्वेश्चन कव्हर होतील, तर आधी मी पुस्तकाचं नावच सांगते. प्राकृतिक भूविज्ञान, दाते सरांचं एक पुस्तक आहे. 25ची तयारी करणारे विद्यार्थी आत्तापासूनच हे पुस्तक वापरायला चालू करा. या पुस्तकामधून आपला हा क्वेश्चन कव्हर होतो. क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. एक्सप्लेनेशन खूप छान दिलेलं आहे. लाप्लासचा तेजोमेघ सिद्धांत. तुम्ही जर इतर पुस्तकं किंवा इतर पुस्तकामध्ये तर हे सगळे सिद्धांत मिळतच नाहीत, पण तुम्ही जर विचार केला की नाही आम्ही गुगल सर्च करतो, आम्ही अजिबात नाही. सगळं इंग्लिशमध्ये कंटेंट मिळतं. मराठीमध्ये आपल्या या स्टँडर्ड बुक्समध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जातं. जसं की लाप्लासचा तेजोमेघ सिद्धांत आहे. तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलंय. शक्यता कमीच आहे की स्पेशली तेजोमेघ सिद्धांतावरती क्वेश्चन विचारतील, पण याच्यामधले काही पॉईंट्स असतात जे पुढे रिपीट होऊ शकतात. जसं की फ्रेंच गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ लाप्लास याने 1796 मध्ये कांटची जी मूळ कल्पना आहे इमॅन्युएल कांटची, याचा उपयोग करून काय केलं, पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी आपली तेजोमेघ सिद्धांत मांडली. बरोबर? ही कल्पना. पण एक्झाममध्ये काय करतात माहिती का, कधी तेजोमेघ देतात, कधी डायरेक्ट असं नेब्युलर
हायपोथेसिस म्हणून देतात. तेच कंटेंट आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं. बरोबर, नेब्युलर हायपोथेसिस. ओके, तर हा सिद्धांत कोणी मांडला आणि इथे मूळ कल्पना कोणाची होती? इमॅन्युएल कांटची होती. बाकी तेजोमेघ सिद्धांत टेक्निकल जी सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्हाला तेजोमेघ सिद्धांत एक्सप्लेन करा वगैरे आत्ता तरी नाहीत विचारणार पूर्व परीक्षेला. 25 रिटर्न पॅटर्नला तुम्हाला हे सगळं करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आहे जोड तारा सिद्धांत. बरोबर, तर इथं डेट लक्षात ठेवा. आता पुढे जाऊन डेटवरती पण क्वेश्चन बनवू शकतो. 1936 मध्ये इथं काय झालं? R.A. लिटलटन, म्हणजे आता रिसेंटच आहे हे, तर यांनी नैसर्गिक आपत्तीवर एक परिकल्पना मांडली आणि त्यांच्या मताप्रमाणे पूर्वी सूर्यापेक्षाही मोठा प्रचंड तारा सोबत होता. अशा मोठ्या जोड ताऱ्यात आकस्मिक स्फोट झाला, मग मोठा तारा सूर्यापासून दूर फेकला गेला, त्याच्यातला द्रव्य वेगाने दूर झाला आणि काही द्रव्य मागं राहिले आणि मग ते द्रव्याचं वलय सूर्याभोवती फिरत राहिलं, त्याच्यापासून ग्रह निर्माण झाले. अशा रीतीने ग्रह प्रत्यक्षपणे सूर्याचा भाग कधीच नव्हते. ग्रह हे जड द्रव्याचे बनलेले असून सूर्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियमसारखी हलकी द्रव्य आहेत. हे सगळं जे ह्यांचा जोड तारा सिद्धांत आहे ना, हा जोड तारा सिद्धांत अजूनपर्यंत डिटेलमध्ये आयोगाने तुम्हाला विचारलेला नाही आहे. फक्त आयोगाने काय विचारलं आहे की बाबा पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत आहे. बरोबर, पृथ्वी उत्पत्ती, पृथ्वीची निर्मिती हा आपला टॉपिक आहे. जसं आपण पृथ्वीची संरचना अभ्यासतो, इंटेरियर अभ्यासतो. बरोबर, तर तिथं आपण हे सगळं अभ्यासलं पाहिजे. उत्पत्तीचे सिद्धांत फक्त डेप्थ आपल्या लक्षात आली पाहिजे. पण आपले जे रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये हे सगळे सिद्धांत तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आहेत. ओके, क्लिअर. तर इथं सर्व ग्रह एकाच वेळी तयार झाले असे मानले तर ग्रह सूर्यापासून कमी अधिक अंतरावर का असावेत याचं स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये झालं नाही. लक्षात आलं. आणि मग भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर S.B. बॅनर्जी यांनी रूपविकारी ताऱ्याचा सिद्धांत, सेपिड थेरी. आता इथं सेपिड थेरी तर तुम्हाला दिले, मे बी नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला रूपविकारी सिद्धांत असं मराठीमध्ये लिहून दिलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. कारण का सेफिड थेरीलाच काय म्हटलं जातं? रूपविकारी सिद्धांत असं इथं म्हटलं जातं. बरोबर, आणि मग यांच्या सिद्धांतानुसार थोडंसं इथं वेगळं त्यांना कन्क्लुजन निघालेलं दिसून येतं. आपल्याला काय करायचं आहे सध्या तरी? आपल्याला हे सगळे जे सिद्धांत आहेत ना जास्त डिटेलमध्ये तुम्हाला मिळतात दाते सरांच्या पुस्तकामध्ये. आणि डेफिनेटली जे विद्यार्थी 25ची तयारी करणार आहेत त्यांना हे सगळं करावंच लागणार आहे. पण येणाऱ्या राज्यसेवेसाठी तुम्हाला फक्त हे सिद्धांत, त्याची नावं आणि ते सिद्धांत कोणी मांडले इथंपर्यंतच करायचं आहे. जास्त डीपमध्ये क्वेश्चन जात नाहीत. फक्त ते सुद्धा बघा, ही सिद्धांत आणि सिद्धांत मांडलेले भूगोलतज्ञ ही माहिती सुद्धा पुस्तकामध्ये मिळणं डिफिकल्ट असतं. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला ते सगळं मिळून जाते. ओके, त्याच्यानंतर आल्फ्वेन विद्युत चुंबकीय परिकल्पना. ओके, तर आल्फ्वेन यांनी पण एक सिद्धांत मांडला होता ज्याच्यावरती तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन बनवू शकतो. आणि हे सगळं आपल्याला कोणत्या पुस्तकामध्ये मिळत आहे? हे सगळं आपल्याला दाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळत आहे. इतर पुस्तकामध्ये एवढं सगळं कंटेंट मिळत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं क्वालिटी बुक्स वापरा जेणेकरून तुमचा एक अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष तुमचं वाया जाणार नाही. ठीक आहे, तर हा होता 2022चा क्वेश्चन पेपर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. मानवी भूगोलावरती क्वेश्चन होता. तर मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत असा साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. एखादा क्वेश्चन सिंपल असतो, एखादा क्वेश्चन मॉडरेट असतो, एखादा डिफिकल्ट असतो. बरोबर, तर इथं हेरोडोटस ऑप्शन आहे, त्याच्यानंतर हेकाटायस ऑप्शन आहे, विडाल डी ब्लाश आहे, ब्रून्स आहे. तर मानवी भूगोल ऐतिहासिक यथार्थ दर्शन. तर हे आत्ता 25ची एक्झाम देणारे विद्यार्थी तुम्हाला काय करायचं आहे? इथं माजिद हुसेन सरांचं सेपरेट बुक आहे मानवी भूगोलासाठी. आत्ता तुम्ही एक्झाम देणार आहेत, बरोबर, प्रिलियमसाठी तुम्ही हेच पुस्तक वापरा. कोणतं? PYQ ॲनालिसिसचं. आणि 25ची तयारी तुम्ही कंटिन्यू करणार असाल तर मानवी भूगोल माजिद हुसेन सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन आहे, जिथं तुमचा प्री प्लस मेन्स सगळाच भाग कव्हर होऊन जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला मानवी भूगोल, पुरातन इतिहास वगैरे सगळा या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि इथून आपला हा क्वेश्चन बनतो. इथं तुम्हाला हेरोडोटस, अरिस्टॉटल, इरॅस्टोस्थेनिस, जर तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल घेत असाल तर तिथं तुम्हाला हे जे सगळे ग्रीक रोमन विद्वानांनी जे भर दिलेला होता हे सगळं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, याच्यामध्ये अलबतानी आहेत, अलमसुदी आहेत, अलबिरुनी आहेत. तर हे पॉईंट तुम्हाला
जरी तुम्ही ऑप्शनल देत नसाल, पण आत्ताच्या 25ची जी 24ची प्रिलियम आहे ना, म्हणजे PYQ ॲनालिसिसमध्ये या पुस्तकामध्ये जर तुम्ही हे कंटेंट वाचलं तर मानव भूगोलावरती तुम्हाला इथून एखादा वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. अरब भूगोलवेत्ते कोण होते, जिथं तुम्हाला अल बरुनी, अल इद्रिसी, इब्न खातूत, अल बतानी हे ऑप्शन तिथं तुम्हाला दिले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा होता 2022चा क्वेश्चन. राज्यसेवा 2024 PYQ ॲनालिसिस पार्ट 1 आपला इथं कवर होतोय. पार्ट 2 पण आपण लवकरच आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इथं फायदा होईल. पण तुमच्या एक्झामला आहेत कमी दिवस, सो तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला लवकरात लवकर पुस्तक मागवून 2013 पासून 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर, फक्त जिओग्राफीच नाही, सगळ्या विषयाच्या प्रश्नांचा ॲनालिसिस इथं दिलेला आहे, ते तुम्हाला इथं कंप्लीट करायचं आहे. पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला केसागर पब्लिकेशनचा नंबर मिळून जाईल. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमचे जे डाऊट असतील ते सॉल्व्ह होऊन जातील. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.